मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या बँकांमध्ये अजूनही 500च्या नोटा मिळत नाहीयेत। 500च्या नोटा गेल्या कुठे? नोटांची टंचाई कशामुळे आहे यावरती बँक अधिकारी बोलायला तयार नाहीत। लग्नसराई आणि शेती कामांसाठी पैसे काढायला आलेल्या लोकांना एटीएम मधनं एका वेळी फक्त 4,000 काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे। बघूयात। मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नोटांचा तुटवडा कायम आहे। परभणीमध्ये अनेकांना यामुळे अडचणींना तोंड द्यावं लागतं। लग्नसराई आणि शेतीच्या मशागतीच्या कामासाठी लोक बँकांमध्ये पोहोचतायत, मात्र बँकेत नोटा नाहीयेत आणि एटीएम मधून एका वेळेला फक्त 4,000 रुपये निघतात। बँक आणि एटीएम दोन्ही ठिकाणाहून 500 रुपयाच्या नोटाही गायब झाल्यात। बँकेत 500च्या नोटा का नाही? नोटांची टंचाई कशामुळे आहे? एटीएम बंद कशामुळे? असे प्रश्न विचारल्यावर बँक अधिकारी काहीही बोलण्यास नकार देत आहेत। विरोधाभास म्हणजे इकडे मुंबई जवळच्या वसईत एटीएम मधून 100 रुपये काढल्यावर 500ची नोट बाहेर येते आणि तिकडे मराठवाड्यामध्ये 500ची नोट काढण्याचा प्रयत्न केल्यावर फक्त 100ची नोट एटीएम मधून बाहेर पडते। 5,000 रुपये काढण्याचा प्रयत्न करतोय की पैसे निघत नाहीयेत, प्लीज टेक युअर कार्ड। पुन्हा एकदा आपण 4,000 रुपये काढण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा संपूर्ण 100च्या नोटा ज्या आहेत ते माझ्या हातात आलेले आहेत आणि त्यामुळं 500च्या नोटा गेल्यात कुठं असा सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेते देखील विचारायला लागले आहेत। पैसे काढण्याला तो 500च्या नोटा नाहीयेत आणि डिपॉझिट करायला तो मशीन पण बंद आहे। बाकीचे एटीएम बघितलेत तुम्ही, काय अडचण आहे? एसबीआयचे सर्व एटीएम बघितलेत, जवळपास एटीएम बंद आहेत। बाकीच्या बँकचे सुद्धा एटीएम जवळपास बंद आहेत आणि मी एसबीआयचा ग्राहक आहे। मी एसबीआय मध्ये डिपॉझिट करायला आलो, तर डिपॉझिट करण्यास सुद्धा मशीन बंद आहेत सगळ्या। बघा, मी 100च काढतोय, इथे काय स्कॅम चालू आहे। हा व्हिडिओ फक्त डेमोसाठी आहे, असं काहीच नाही। आम्ही तुम्हाला रिअल फॅक्ट दाखवतोय। मेसेज काय आहे? मेसेज बघा ना, 100 झाले। ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।